झी मराठी वाहिनीवर नव्यानेच भेटीला आलेल्या चल भावा सिटीत या रिएलिटी शोची चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या शो मध्ये शहरातील काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व काही अभिनेत्री अशा 13 मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. तर गावात राहणारी, शेती व इतर व्यवसाय करणारी 12 मुलं यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. मुलींना सिटी सुंदरी असं म्हटलं जात आहे, तर मुलांना गावरान ब्रो असं म्हटलं जात आहे. सिटीत गाव गाजणार म्हणजे नेमकं काय होणार यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. तर आता या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी मराठी वाहिनीने चल भावा सिटीत या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की सिटी सुंदरी व गावरान ब्रो यांच्या जोड्या केल्या आहेत. मात्र यामध्ये काजल एकटी राहिली आहे. काजल बरोबर कोणीही जोडीदार नाही. तिला या 12 मुलांचे मन वळून तिच्या बरोबर जोडीदार होण्यास एकाला तयार करायचं आहे. श्रेयस तळपदे काजलला म्हणतो, काजल, तुझ्या समोर 12 दरवाजे आहेत. तू लक्ष ठेवायचं आहे की तू काय करू शकतेस. त्यानंतर काजल मुलांकडे जात त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे पॉवर आहे, मी कोणालाही निवडू शकते. जर तू मला निवडलंस तर मी तुला टॉप मध्ये ठेवेन. माझं खूप चांगला बॉन्डिंग तुझ्याशीच झालं आहे, बाकी कोणाशी झालेलं नाही. मी तुला बोलायला शिकवणार, तुला शो जिंकवणार, मार्गदर्शन करणार. अशा वेगवेगळ्या गोष्टी ती वेगवेगळ्या मुलांना सांगत असल्याचं या प्रोमो मध्ये दिसत आहे. तर इतर मुली त्यांच्या जोडीदार असलेल्या मुलाला तिच्याशी बोलण्यापासून थांबवत असल्याचं दिसत आहे. श्रेयस तळपदे तिला ती योग्य पद्धतीने प्रयत्न करत असल्याचं सांगत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पार्टनर मिळवण्यासाठी काजल खेळणार कोणता डाव असं कॅप्शन दिलं आहे. तर आता प्रोमो पाहिल्यानंतर काजल तिच्या प्रयत्नात यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कोण कोणावर भारी पडणार आणि कोणता स्पर्धक कसा खेळ खेळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. कोणत्या स्पर्धकाचा खेळ प्रेक्षकांचं मन जिंकणार, तसेच या स्पर्धकांना कोणते नवनवीन टास्क मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर चल भावा सिटीत हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.